रंगयात्रा या मोबाईल ॲप्लिकेशनला कलाकार आणि नाटक व्यवस्थापनाकडून विरोध केला जातोय आणि याचा विरोध म्हणून आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नाटक व्यवस्थापनाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हे सुद्धा उपस्थित होते। घर बसल्या नाट्यगृहाचं बुकिंग करता यावं म्हणून पुणे महापालिकेने रंगयात्रा या मोबाईल ॲप्लिकेशनचं लॉन्चिंग केलं। राज्यातील कोणत्याही नागरिकाला नाटक, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती तसंच नाट्यगृहाची सोयीसुविधा, पत्ता यासह आणखी बरीच माहिती ॲप्लिकेशनद्वारे उपलब्ध होतीये। म्हणजे नाटक आणि इतर कला प्रकार सोडता त्याच्यामध्ये लग्न, मुंजी, बार्शी असे सुद्धा जर कार्यक्रम व्हायला लागले तर आम्ही रंग नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे नाटक किंवा लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे। आजच 30-35% बाहेरचे नाटकाशी संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृहात होत आहेत। जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे माझ्या मते 20 ते 25%च नाटकं होतील इथे। त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे ॲप थांबवावं।